आज आहे शनिवार, तर घरातली म्हणजे आज घरातून काही ब्लॉग चालू केला नाही आहे. आता आम्ही बाहेर चालली आहे मी, म्हणजे आज शनिवार आहे, ह्यांना सुट्टी आहे, त्यामुळे बाहेर थोडं काम होतं आमचं कोथरूडला. तर सकाळीच पटकन घरातली सर्व कामे आवरून जेवण वगैरे करून आम्ही दोघे चाललो आहे कोथरूडला. तर चला मग तुम्हालाही आज थोडे पुण्यात फिरवते मी. आणि या पुण्यातल्या ट्रॅफिकमुळंच आम्ही म्हणजे दोघेही पुण्यात जास्त फिरत नाही. भयंकर ट्रॅफिक असतं पुण्यामध्ये. आणि आता आम्ही आलोय बालगंधर्वला. पाहू शकता तुम्ही कुठलं नाटक चालू आहे माहीत नाही आहे, दिसत नाही पोस्टर वगैरे बाहेर आहे की नाही नाटक काय माहिती. पोस्टर तर कुठलंही दिसत नाही आहे बालगंधर्वला. आत असले तर माहीत नाही. आणि इथे शेजारी ना छोटं नाही खूप मोठं गार्डन आहे इथे शेजारी. छान जागा असते बसायला निवांत. पण आज मुलं नाही आलेली, आम्ही दोघं चालू, त्यामुळे आम्ही काही जाणार नाही आहेत. आपलं काम आहे कोथरूडला ते आम्ही करतो आणि मग रिटर्न जायचं आहे, मुलं घरी आहेत त्यामुळे. आणि आता आम्ही आलो हे पाहू शकता तुम्ही. हे आहे हाँगकाँग लेन. कुणाकुणाला माहिती आहे नक्की मला कमेंट करून सांगा. ही हाँगकाँग लेन कोण कोण फिरलेलं आहे. आणि इथून या हाँगकाँग लेनमधून पलीकडे गेल्यानंतर आपण FC रोडला लागतो. जर कुणी पुण्याच्या बाहेरचं असेल त्यांना माहीत नसेल तर त्यासाठी सांगते. आता आम्ही आलो होतो इथे, आमचं काम करतो आणि मग मी तुम्हाला भेटते. शनिवारमुळे सगळं बंद होतं, फक्त तिथे आमचं काम आहे तेवढंच चालू आहे आज शनिवारमुळे. आता परत रिटर्न निघते आहे मी. आणि अचानकच थंडी गायब झाली आहे आणि एवढी उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली आहे, म्हणजे रखरखतं ऊनच दुपारी चालू झाले. दुर्गा कोल्ड कॉफीवाल्यांकडे आलो होतो. हे कोथरूडचं खूप फेमस कोल्ड कॉफी सेंटर आहे, तुम्हाला माहीतच असेल इथे जे पुण्यातले असतील ते प्रॉपर. यांची कोल्ड कॉफी खूप छान असते. उन्हाळ्यात तर भयंकर, म्हणजे उन्हाळा नाही आत्ताही पाहू शकता तुम्ही खूप गर्दी होती. आम्हाला टेबल नव्हता, मग एक जणाबरोबर शेअर करावा लागला. उन्हाळ्यात इथे खूप गर्दी असते कारण ह्यांची कोल्ड कॉफीची टेस्ट खूप छान असते. त्यामुळे मग आम्ही या भागात आल्यावर घेत असतो इथे आल्यावर एक कोल्ड कॉफी. आणि आज आमचं येणं म्हणजे आलोच होतो आम्ही, त्यामुळे मग म्हणले चल, ऊनही खूप होतं, दुपारी 2 वाजले होते आम्हाला, त्यामुळे कोल्ड कॉफीचा आनंद घेतोय आता आम्ही. आता मस्त कोल्ड कॉफी घेतो आणि मग पुढे जाऊयात. आणि असं रखरखत्या उन्हामध्ये जरा थंड प्यायलं की बरं वाटतं. संक्रांतीपर्यंत एवढी थंडी होती, स्वेटर घालून बसावं लागत होतं. आणि अचानकच ही संक्रांत झाली आणि ही उन्हाळा चालू झाल्यासारखं वाटायला लागलाय. घरातही फॅन लावावा लागतोय, एवढा उन्हाळा चालू झालाय अचानकच. काही कळत नाही उन्हाळ्याचं. म्हणजे आत्ता जानेवारीमध्येच एवढं ऊन चालू झालंय, तर पुढे फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये तर काय अवस्था असेल विचारच करवत नाही. आता आलोय पहा आम्ही FC रोडला. आज शनिवारमुळे ट्रॅफिक पाहू शकता, भयंकर ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये. शनिवार रविवार तर चुकूनही बाहेर पडू नये, पण आमचं आज थोडं अर्जंट काम होतं त्यामुळे आम्ही आलो होतो. आणि इथे FC रोडला गर्दी पाहू शकता. गर्दी जर नसती ना मी थांबले असते आणि दाखवलं असतं तुम्हाला. मी एखाद्या दिवशी नक्की FC रोडचा व्हिडिओ बनवेल. पुण्यात जे म्हणजे इथे पुण्यातले जे असतील त्यांना तर माहीतच असेल FC रोडचं ट्रॅफिक आणि गर्दी. आता हे आहे गुड लक कॅफे. इथेही मी एखाद्या दिवशी तुम्हाला चहा आणि बन मस्का दाखवायला नेईल. मी खाल्लेलं आहे, पण मला काय सोच टेस्ट वाटली त्याची, असं काही वेगळं काही वाटलं नाही जगावेगळं. आता हे ट्रॅफिक पहा आणि ही गर्दी पाहू शकता खरेदीसाठी. सॅटर्डे संडे ना इथे FC रोडला इतकी गर्दी असते ना, पार्किंगलाही जागा नसते, फुल असते पार्किंग. आणि 4 व्हीलर घेऊन तर पुण्यात फिरताच येत नाही, कारण पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे पुण्यामध्ये.
आणि कुठे इकडे तिकडे गाडी लावली की पोलीस असतातच गाडी पकडायला, जॅमर लावायला, त्यामुळे मग खूप विचारपूर्वक पार्किंग करावं लागतं. तर इथे शॉपिंगला गर्दी पाहू शकता स्ट्रीट शॉपिंगसाठी. आज जर सॅटर्डे नसतं तर मी 100% इथे थांबले असते, पण काय आज विलाज नाही सॅटर्डेमुळे मी काही थांबायची हिंमत केली नाही आणि नाही म्हटले नाही मी थांबा म्हणून, ही गर्दी पाहूनच. आणि तुम्ही जर इथे पुण्यातून कोणी माझे व्हिडिओ पाहत असताल तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून, FC रोडला तुम्ही ही स्ट्रीट शॉपिंग केली आहे का कधी. आणि इथे FC रोडला ना फिरायचं म्हटलं ना 2-3 तास 100% लागतात, कारण खूप लांब आहे, म्हणजे खूप मोठा रोड आहे तो. आणि एवढं फिरायचं म्हटलं आणि पायी फिरावं लागतं गाडी पार्किंगला लावून, त्याच्यामुळे 1-2 तास तरी धरून चालायचे इथे शॉपिंग करायची म्हटल्यावर. इतर वेळेस एवढा वेळ लागत नाही, पण सॅटर्डे संडेला जर गर्दी असेल ना तर खूप वेळ लागतो, कारण पाहताही येत नाही काही. इतर वेळेस एवढी गर्दी नसते इथे. आम्ही आतून चाललो आहे, आता कुठे चाललो आहे ते मग तुम्हाला पुढे दाखवतेच. आता आम्ही इथे आलो आहे जयशंकर वडापाववाले, यांचे ब्रेड पॅटीस खूप छान असतात. तुम्ही इथे कधी खाल्लेत का ब्रेड पॅटीस, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि यांचं बेसन आहे ना जाड दळलेलं असतं, त्याच्यामुळं ना हे यांचे ब्रेड पॅटीस आणि वडे ना एकदम असे खरपूस असतात ना, खूप छान लागतात. आता यांचे संपले होते आम्ही गेलो तेव्हा, त्यामुळे आता हे नवीन तळून आम्हाला देता आहेत गरम गरम, कारण ह्यांच्याकडे कंटिन्यू खूप गर्दी असते. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मी दाखवते पहा, तो सरळ FC रोड आहे, तो चौक आहे आणि तिथून थोडंसं आतमध्ये आलं की हे जयशंकर वडेवाले आहेत. तुम्ही कुणाला विचारलं तरी तुम्हाला इथे माहीत होईल, आणि इथे पुण्यातले असाल तर तुम्हाला माहीतच असेल. आता मस्त गरम गरम ब्रेड पॅटीस खातो. पाहून तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं असेल, पण हे असे नाही खायचे, याच्यावर थोडी चिंचेची चटणी टाकायची, मग छान लागतात हे. मी पण याच्यावर चिंचेची चटणी टाकते आणि मग खाते. आहोंनी आम्ही दोघांनीही घेतले होते गरम गरम. अशी मस्त चिंचेची चटणी टाकून घेते आता ह्याकडून. आणि त्याच्याबरोबर कांदा, हिरवी मिरची आणि ही लाल चटणी, छान कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करा खाल्लं नसेल तर. तुम्हालाही पाहून तोंडाला पाणी सुटत असेल तर नक्की इथे येऊन एकदा खा. त्याच्याबरोबर कांदा, हिरवी मिरची, हा विचारायलाच नको. आता मी काही जास्त बोलत नाही, पटकन खाऊन घेते हे. आणि तुम्हाला इथे पत्ता पण दाखवलाय पहा. आता निघालोय आम्ही घरी. आणि पुण्यात फिरायचं म्हटलं मास्क लावल्याशिवाय फिरताच येत नाही, एवढी धूळ असते, भयंकर प्रदूषण विचारू नका. आणि ही झाडं, एवढी मोठी मोठी झाडं आहेत ना पुण्यामध्ये. आता ही शिवाजीनगरला आलो होतो आम्ही, खूप मोठी मोठी खूप जुनी झाडं आहेत ही वडाची. आणि इथे पुण्यात सिटीत आल्याशिवाय ही झाडं बघायला मिळत नाहीत अशी मोठी मोठी. JM रोडला तिकडे पण खूप झाडं आहेत, तुम्ही पाहिलं असेल. किती छान फुलं आहेत पहा. आम्ही आता इकडे पुढे आलो होतो. इथे फुल मार्केट आहे.
चला आता घरी जाऊन भेटते तुम्हाला. तर 6 वाजले होते, घरी आले होते मी. आयुषची ट्युशन होती त्यामुळे त्याला फोन करून खाली बोलवलं होतं. तो येतच असेल आता खाली. हे पहा आलाच. आता त्याचे पप्पा त्याला सोडवून येतील. आयुष ट्युशनला गेला, आता मी घरी जाते. दिवस जातो बाहेर गेला की. पुण्यात गेलं ना ट्रॅफिकमुळे काम थोड्या वेळाचं असतं, पण ट्रॅफिकमुळे खूप प्रवासात वेळ जातो. तर घरी आली आहे मी. आता आहोंनी काल 3 किलो गाजर आणले होते, त्यातला 2.5 किलोचा मी हलवा करून ठेवला होता सकाळी. त्यातला एवढा राहिला आहे. आता स्वयंपाक करायचा आहे मला. हलवा आमच्या इथे खूप आवडतो. कधी कधी असं वाटतं ना, हे गाजर एवढे स्वस्त का झालेत, महाग असते तर बरं झालं असतं. 100 रुपयाचे 3 किलो गाजर आणले होते त्या आहोंनी. आता इथे रात्रीचा स्वयंपाक केला आहे. पोळ्या, फोडणीचं वरण केलं आहे, भात केला आहे. इथे हलवा एवढा राहिला आहे खाऊन सगळ्यांनी. वांग्या बटाट्याची मिक्स भाजी केली होती थोडीशीच. आणि आयुषला आता भूक लागली आहे. आयुष घेतोय जेवायला. या तुम्ही पण जेवायला. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगत जा. तुम्ही कमेंट करत नाहीत. थँक्यू.